शरद पवार साहेबाची तुतारी अगोदर का तुमची तुतारी अगोदर? नाही, आमची तुतारी अगोदर. स्पेशल मला वाटत नाही की जास्त करून लोकांना मिसळ आवडत असेल. एखाद्याला वाटतं की बाबा खरंच एखादा खातोय, पैशाच्या नादात किती खाल्ले, आजारी पडला तर कोण जबाबदार? 100%. आता बऱ्याच वर्षापासून व्यवसाय करताय, कधी असा एखादा आनंदाचा क्षण आला तुमच्या आयुष्यामध्ये व्यवसाय करत असताना? त्यांनी त्या पत्रिकेवर लिहिलेलं की युवा उद्योजक आदेश जाधव सर. ज्यावेळेस त्यांनी हे मला जे पूर्ण पत्रिका करून त्यांनी जस्ट पाठवली, त्यावेळेस लिटरली माझ्या डोळ्यात पाणी आलं. नमस्कार मित्रांनो, बोलून टाकरे पॉडकास्टमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपल्याकडे आलेले आहेत आदेश सर, ज्यांची मिसळ राहुरी येथे खूप फेमस आहे. तर सर, तुमचं स्वागत आहे आपल्या पॉडकास्टमध्ये. धन्यवाद. तर सर्वात पहिलं तुम्हाला प्रश्न एक विचारायचा आहे, हे तुतारी नाव तुमच्याकडे कसं काय आलं? शरद पवार साहेबांचे आणि तुमचे काही संबंध आहेत का? बऱ्याच जणांना पूर्ण महाराष्ट्राला पडलेला प्रश्न आहे की हॉटेलचं नाव तुतारी का बरं पडलं. की साहेबांची तुतारी ही राजकारणाची तुतारी आहे आणि आमची जी तुतारी आहे ही खवय्यांची तुतारी. अच्छा. आणि आमचं जर प्रश्न विचारला मला की तुतारी नाव कसं पडलं, तर ज्यावेळेस आम्ही व्यवसाय सुरू केला, ज्यावेळेस व्यवसाय सुरू करत असताना की नाव काय द्यायचं हॉटेलला, प्रत्येकाचा प्रश्न असतो की ज्यावेळेस माणूस हॉटेल व्यवसायात येतो की प्रश्न चिन्ह पडलं असतं की नाव काय द्यायचं. बरोबर. मग ज्यावेळेस मी पण MPSC करत होतो, ज्यावेळेस मी MSc पास आउट झालो, त्यावेळेस मी काही दिवस आमच्या राहुरी कृषी विद्यापीठामध्ये अभ्यास करत असताना शिवाजी महाराजांचं खूप चरित्र वाचण्याचं वेळ होतं आणि त्या चरित्रातून कुठंतरी एक विजयाची सुरुवात करायची होती आणि खवय्यांसाठी कुठंतरी एक चांगलं ब्रँड आम्हाला सुरुवातीपासून तयार करायचा होता. म्हणून एक कन्सेप्ट तयार आली की आपण तुतारी नाव का बरं नाही देऊ, कारण की युनिकनेस होतं. आणि तुतारी म्हणजे की विजयाची तुतारी. ज्यावेळेस महाराज वगैरे त्या काळात सैन्याकडे जायचे किंवा ज्यावेळेस एखादं युद्ध जिंकून यायचे त्यावेळेस तुतारी वाजवली जायची आणि म्हणून ते कुठंतरी विजयाचं प्रतीक आम्हाला आमच्या हॉटेल धंद्यामध्ये सुरुवात करायची होती, म्हणून आम्ही तुतारी नाव दिलं. शरद पवार साहेबाची तुतारी अगोदर का तुमची तुतारी अगोदर? नाही, आमची तुतारी अगोदर, कारण आमची तुतारी ही 2018 पासून आम्ही राहुरीकरांच्या सेवेत आहे. त्याचबरोबर आम्ही 2018 साली स्वतःचा ट्रेडमार्क करून घेतलेला. नंतर एक छोटासा कोइन्सिडेंट झाला आमच्याबद्दल. पुण्यामध्ये आमच्या एक जणांनी ब्रँडचं नाव सेम कॉपी पेस्ट केलं, सेम माझ्यासारखं हॉटेल बनवलं आणि तुतारी मिसळ हाऊस नावानेच त्यांनी हॉटेल चालू केलं. माझा एक मित्र आहे पुण्यात, त्याने ते बघितलं आणि मला कॉल केला की तू फ्रँचायझी चालू केली की काय पुण्यामध्ये? मी म्हटलं नाही रे, काय झालं? मला म्हणे मग तुतारी मिसळ हाऊस नावाचं हॉटेल आम्ही एक पुण्यात बघितलंय. मी म्हटलं नाही. मग मी ज्यावेळेस इन्स्टा वगैरे सर्च केलं ते बघितलं, खरोखर तो जो ग्राहक होता तो शिर्डी शिंगणापूरला येत असतो आणि तो माझ्याकडे दरवेळेस मिसळ खाण्यासाठी यायचा. त्याच्यानं माझे चांगले संबंध तयार झाले. त्यांनी सगळे बोर्डचे वगैरे फोटो वगैरे काढून दिले आणि त्यांनी सेम नावाचा ब्रँड पुण्यात चालू केला. मला फार वाईट वाटलं. मी त्याला फोन केला की दादा तुम्ही चुकीचं करताय, परंतु नुसतं बोलून काय होत नसतं. मग आमचे एक मित्र आहे पुण्यामध्ये ट्रेडमार्कवाले, त्यांचा संपर्क केला आणि मग आपण आपला ब्रँड रजिस्टर करून घेतला आणि त्यांना त्यांच्या नावाची पाटी आपण काढायला लावली. अशी त्याची एक हिस्ट्री आहे तुतारी नावाची. तुतारी मिसळ हाऊसची सुरुवात कशी काय झाली? तुतारी मिसळ हाऊसची सुरुवात तर खरी म्हणता येईल ही राहुरी कृषी विद्यापीठात अभ्यास करत असताना खरं मी म्हणता येईल सुरुवात झाली. मी MSc B.Ed आहे. अच्छा. आणि MSc मिनी आर्ट्स मध्ये केली आणि B.Ed मी सोनाईमध्ये केलं. आमचा फॅमिली बॅकग्राऊंड थोडासा शिक्षकी आहे, माझे चुलती शिक्षक आहेत. मग आई वडिलांची इच्छा होती मी पण शिक्षक बनलं पाहिजे, परंतु माझ्या मनात कुठंतरी पहिल्यापासून हेच होतं की मला व्यवसाय करायचा आहे. परंतु घरच्यांची थोडंसं असं होतं की नाही, तू नोकरी केली पाहिजे. कारण आपल्या मराठा समाजात असा एक न्यूनगंड झालाय की व्यवसाय न करता नोकरी किती वेस्ट आहे आणि बऱ्याच जणांना नोकरीच करायची असते. परंतु माझ्या डोक्यात कंटिन्यू हाच विचार होता की मी व्यावसायिकच झालं पाहिजे, कारण माझ्यामुळे अनेक जे बाकीचे माणसं आहे त्यांना पण कुठेतरी रोजगार मिळाला पाहिजे, हे पहिल्यापासून एक डोक्यात होतं. परंतु मग ज्यावेळेस आम्ही अभ्यास करत असताना आम्ही डिस्कशन करायचो, त्यावेळेस मी मित्रांना काय म्हणायचो, मला काही शिक्षक वगैरे नाही व्हायचं, कारण त्यावेळेस माझा सेटचा पेपर राहिला होता अगदी कमी मार्कावरून. मग सेटचा पेपर थोड्या मार्कावर राहिल्यानंतर कुठेतरी इच्छा कमी झाली होती असिस्टंट प्रोफेसर बनायची. पण तरी पण मग मी 2 वर्ष निवाड्स नगर या ठिकाणी असिस्टंट प्रोफेसर म्हणून काम केलं. परंतु ते काम करत असताना मला काही मजा येत नव्हती. मला वाटायचं की स्वतःचं काहीतरी आपलं फूड लाईनचा व्यवसाय असला पाहिजे. मग एक कुठंतरी सुरुवात झाली की आपण आता फूड लाईन करायची. मग मी प्रायव्हेट कोचिंग क्लास घेत होतो राहुरीमध्येच. मी गेले 2016 पासून प्रायव्हेट कोचिंग क्लास घेतोय आणि त्या ठिकाणीच एक छोटासा गाळा मोकळा झालेला होता, तो आम्ही बघितला आणि मग म्हटलं इथं काहीतरी आपण टाकलं पाहिजे. तो आम्ही गाळा भाडुत्री तत्वावर घेतला आणि मग सर्चिंग करायला सुरुवात केली की आता आपण इथं काय टाकलं पाहिजे. मला आठवत असं की 2015-16 साली ना चहाचं फार क्रेज होतं
की प्रत्येकाला वाटायचं की माझा ब्रँड असावा चहाचा, मी चहाचा व्यवसाय चालू करावा. मग आमच्या पण मनात ती कुठेतरी गोष्ट आली, म्हटलं चला आपण पण बघूया. परंतु ते बघता बघता असं वाटलं की नाही, चहावाले खूप झाले, काहीतरी असा ब्रँड आपण लॉन्च केला पाहिजे की ती आतापर्यंत कुठं चांगलं मिळत नाही. आमच्या भागात भरपूर हॉटेल आहे, परंतु चांगली मिसळ काही कुठे मिळत नव्हती. ठरवलं की आपण मिसळ हाऊस टाकूयात. मग मिसळसाठी अगदी आम्ही राहुरीवरून तर पुण्यापर्यंत 2 व्हीलरवरती प्रवास केला आणि जवळजवळ एका दिवसात आम्ही 30 मिसळ खायचो. एका दिवसात आम्ही 30 मिसळ खायचो. 30 घ्यायची, फक्त प्रेझेंटेशन कसं आहे, चव कशी आहे, हे सगळा आम्ही अभ्यास करायचो. मी आणि माझा मित्र आम्ही जवळजवळ 3-4 दिवस पुण्यामध्ये होतो. प्रत्येक ठिकाणी गेलो. आता मी ब्रँडचे नाव घेणार नाही, कुणाकडे गेलो काय गेलो, पण प्रत्येक ठिकाणी गेलो, त्यांची मिसळची चव घेतली आणि मग ठरवलं की आपल्याला मिसळचा बिझनेस करायचा. अशी ही एक प्रवासाची सुरुवात झाली. आणि तुम्ही मिसळ शिकले कुठं? कारण कसं आहे, एखादा व्यवसाय करायचा आहे ना, सगळ्यात पहिले ते आपल्याला जमलं पाहिजे. आता टेस्ट तर मी पण जाऊन कुठेही करू शकतो, पण मला तसं बनवता येणार नाही ना, त्याच्यासाठी मला शिकायलाच लागणार तिथं जाऊन. हे तुम्ही शिकले कुठं? आता काय झालं, ज्यावेळेस मी हॉटेल चालू केलं त्यावेळेस मला काही कोणी गायडन्स करायला नव्हतं, कारण कोणताही प्लॅटफॉर्म नव्हता आम्हाला बिझनेसचा. मग हॉटेल चालू करत असताना माझा एक मित्र आहे, त्याचं नगरमध्ये कॅन्टीन आहे चांगलं मोठं. तो मला म्हणे तुला एक मी आचारी प्रोव्हाइड करतो. म्हणलं ठीक आहे बाबा. त्याने मला आचार्य दिलं सुरुवातीला, पण आता आचार्याकडे तुम्हाला माहिती की उचल शिवाय आचार्य आपल्याकडे येत नाही. मग त्या काळात त्याला मी 50,000 रुपये उचल दिली, उचल दिली आणि पगार ठरला 15,000 रुपये. तो म्हणजे ठीक आहे, पण तो एकदम उत्तम कारागीर होता, म्हणजे उत्तम आचार्य होता. तो स्पेशल आपल्या मिसळचाच होता का बाकी सगळं? नाही, तो स्पेशालिटी मिसळ नाही म्हणता यायचं, फास्ट फूड त्याला सगळे यायचे. अगदी साऊथ इंडियन मिसळ, वडापाव, चहा वगैरे सगळे यायचं. मग मित्राने मला त्याचं बोलणं करून दिलं आणि तो माझ्याकडे सुरुवातीपासून यायला सुरुवात झाली. मग त्यांनी मला एक सांगून ठेवलं होतं अगोदर, जे बघा आचार्य काय धंद्यात टिकत नाही, तू मालक आहे, तुला सगळ्या गोष्टी शिकून घ्याव्या लागतील. परंतु कुठंतरी सुरुवातीला एक न्यूनगंड होता, मी असिस्टंट प्रोफेसर आहे, मी क्लासेस घेतोय, मी कसं या गोष्टी करायच्या. पण एक ठरवलं होतं की व्यवसाय तर करायचा आहे. पण कसं असतं माहिती का, एवढ्या म्हणजे असिस्टंट प्रोफेसर म्हणून काम करत असताना आणि डायरेक्ट हॉटेल मालक होत असताना कुठंतरी मनामध्ये बऱ्याच असं नाही का शंका कुशंका चालू होत्या की बाबा हे जमेल का आपल्याला, कोण काय म्हणेल, आपले विद्यार्थी काय म्हणतील की सर तुम्ही क्लास घेताय आणि तेच तुम्ही टेबल पुसून राहिलेत, आम्हाला चहा पण सर्व करताय. कुठंतरी भीती वाटायची मनामध्ये. पण मग ज्यावेळेस त्याचं नाव सागर होतं, सागर आचारी म्हणून, त्यांनी मग मी काय करायचो, MSc बॅकग्राऊंड असल्यामुळे किंवा सायन्स बॅकग्राऊंड असल्यामुळे आम्हाला प्रॅक्टिकलची सवय, कोणती पण गोष्ट लिहून ठेवण्याची सवय होती. मग मी काय करायचो, तो तेल किती वापरतो, मिरची किती वापरतो, धना किती वापरतो, किंवा जिरे मोहरी याच्या बेसिक गोष्टी मसाल्यांच्या, हे मी प्रमाण लिहून ठेवायचं काम करायचं. मला सवय होती, रोजचा हिशोब झाला की लगेच बॅक पेजला तो काय करतो लिहून ठेवायचो मी. कारण आचार्यांची सवय असते, जाताना 100 रुपये द्या, 200 रुपये द्या, हिशोबात ती गोष्ट लिहून ठेवायची. आणि बॅक साईडला आज किती लिटर मिसळ बनवली आणि त्यासाठी काय काय पदार्थ वापरले असं आम्ही लिहून ठेवायचो. वजनावाईज अगदी वजनावाईज मी लिहून, मी बघायचो तो किती जार पाणी ओततोय, तो किती लिटर मिसळ बनवतोय, मग त्यासाठी तेल किती वापरलं, मसाला किती वापरला, हे मी सगळं लिहून ठेवायला सुरुवात केली. आणि तो एक महिनाभर रेग्युलर आला, तोपर्यंत आमचं कस्टमर पण एकदम सेट झालं. आणि त्याकरता आम्ही तुतारी वाजवणारे माणूस वगैरे माणसं गोळा केले. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की आम्ही त्या काळात 2018 साली 13/9/2018 साली माझ्या दुकानाचे ओपनिंग झालं. त्या काळात मी पूर्ण राहुरीकरांना फ्री मिसळ खाऊ घातली. कशी बरं फ्री कशी दिली? म्हणजे कशी, उदाहरणार्थ आता बऱ्याच जणांचं म्हणणं होतं की मिसळ हाऊस चालू केलं मग लोकांना चहा पाच सुरुवातीला आपण सत्यनारायण करतो, पण मग माझ्या मनामध्ये होतं की आपली मिसळ किती क्वालिटी हे लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजे. मग याकरता काय करता येईल आपल्याला, जो आपला प्रोडक्ट आहे तो आपण तयार करू आणि प्रत्येकापर्यंत गेला पाहिजे, मग त्यांनी तो खाल्ला पाहिजे. म्हणजे माझे नातेवाईक, माझा मित्रपरिवार किंवा ज्याला मी पूर्ण राहुरीमध्ये जे व्यावसायिक आहे त्यांना जी पत्रिका दिली होती, जाऊन सांगितलं होतं की तुम्ही या आमच्या कार्यक्रमाला, त्या सगळ्यांना जवळजवळ आम्ही 1000 लोकांना मिसळ खाऊ घातली पहिल्या दिवशी. ओपनिंगच्या दिवशी फ्री ऑफ कॉस्ट आम्ही, की आमची चव तुम्ही घ्या. मग की चला भाऊ, आपलं एक माइंडसेट होतं की कस्टमर आपला सुरुवातीपासून चालू होईल. अशा पद्धतीने किती लोक आले बरं ओपनिंगला? कमीत कमी 1000-1200 लोक त्या काळात आमच्याकडे ओपनिंगला आले होते. असं वाटलं होतं का की बाबा आपण अशी जर फ्री आज मिसळ देतोय खाण्यासाठी एवढे लोक येते? अक्षरशः अजिबात मला वाटलं नव्हतं. आम्ही जी ऑर्डर केली होती पावाची, मला आठवतंय आज पण, डझन नाही म्हणते, लादी म्हणता येते, एका लादी म्हणजे 2 डझन पाव ऑर्डर केली. लिटरली आमचे पाव आम्ही, मला वाटतं आम्ही 4 वाजता ओपनिंग केलं, 9 वाजेपर्यंत कार्यक्रम चालू होता, 6:30 वाजता आमचे सगळे पाव संपले होते. परत आम्ही पावाची गाडी बोलवली आणि सगळ्यांना शेवटपर्यंत आम्ही चांगलं खाऊ घातलं. पहिल्या दिवसाची अशी ओपनिंग झाली होती. तुमच्या तिकडं राहुरीला स्पेशल मला वाटत नाही की जास्त करून लोकांना मिसळ आवडत असेल, कारण पुण्याकडे ते भरपूर आहे. बरोबर. त्या साईडला तुम्ही कसं लोकांना आकर्षित केलं बरं मिसळ खाण्यासाठी? 100%. काय विषय होता माहितीये का, आमच्या राहुरीमध्ये भरपूर हॉटेल आहेत, परंतु आमच्याकडे तुम्ही मिसळ होतं का तुमच्या अगोदर? नाही, स्पेशल मिसळवाला कोणीच नव्हता आमच्याकडे. म्हणजे आमच्याकडे पुरी भाजी, वडापाव, चहा, हे सगळे, रस्सा वडा, हे सगळे आयटम भरपूर चालायचे. परंतु माझं ज्या वेळेस तुम्ही व्यवसाय निवडत होते, ओके,
त्यावेळेस तुम्ही पाहिलंच का तुमच्या इथं काय नाही? 100%. मगच तुम्ही मिसळ कळवली. मी सगळं रिसर्च केला. मी तुम्हाला बोललो ना, मी पुण्याला आलो होतो बरोबर. आणि मी राहुरीमध्ये असं कोणतंच हॉटेल नव्हतं त्या काळात की मी त्या ठिकाणी जाऊन मिसळ खाल्लेली नव्हती. अच्छा. की कोणत्या ठिकाणला मिसळ केवढ्याला मिळते, त्यांची प्रेझेंटेशन कसं आहे, मिसळीचा दर काय आहे, किंवा आमच्या आसपासच्या भागात संगमनेर भागात असेल, अकोले भागात असेल, नगर भागात असेल, याही ठिकाणी रिसर्च केला होता. परंतु राहुरीमध्ये असं स्पेशल एकही हॉटेल नव्हतं की जे मिसळसाठी फेमस आहे. लोकांच्या गरजा बघूनच लोकांची मी गरज बघितली की बाबा इथं गरज काय, आणि त्या गरजेनुसार मी हॉटेल चालू केलं. बरोबर बरोबर. असल्या मिसळची खासियत काय बरं? तसं बघायचं म्हटलं तर आमची मिसळची खासियत म्हणायची म्हटलं की माझी मिसळ ही 70% ऑर्गॅनिक मिसळ आहे म्हणता येईल. तर असा विषय आहे त्याच्यामध्ये की मी शेतकरी कुटुंबातला मुलगा आहे. शेतकरी कुटुंबातला मुलगा असल्यामुळे मला शेती हा बॅकग्राऊंड आहे माझा. ज्या वेळेस मला हॉटेल व्यवसाय चालू करायचा होता त्याची तयारी 2015 पासूनच करत होतो बऱ्यापैकी. मग ज्यावेळेस मी हॉटेल चालू केलं 2018 साली, मी बघितलं की मला बऱ्याचशा गोष्टी या बाहेरून घ्याव्या लागत होत्या. फॉर एक्झाम्पल दही, दूध, मसाले, या गोष्टी, नंतर मटकी, या सगळ्या गोष्टी आम्हाला बाहेरून घ्याव्या लागायच्या. मग मी ठरवलं की आपल्या मिसळमध्ये जर वेगळेपणा जर काही द्यायचं असेल तर सगळ्या गोष्टी आपल्याला होममेड करावं लागतील. मग आम्ही ते काम चालू केलं. मग मला वाटते 4-5 वर्षापासून कोविड नंतर आम्ही काम चालू केलं. मी घरी ओपन गोठा चालू केला. ओपन गोठ्यामध्ये मी दूध प्रोडक्शन चालू केलं. मग दुधापासून आम्ही अगदी चहाला घरगुती दूध वापरतो, लस्सी आम्ही घरगुती तयार करतो, मसाला ताक आम्ही घरगुती तयार करतो. त्याचबरोबर मग मी शेतीमध्ये, आता आमच्याकडे जो पट्टा बघितला तुम्ही तर ऊस शेती पट्टा आहे. मग आम्ही काय करतो, 4.5-5 फुटी ऊस ची सरी केली का मध्ये जी जागा असेल त्याच्यामध्ये आम्ही धणा लावतो. मग तोच धणा आम्हाला कोथिंबीर म्हणून पण 3-4 महिने यूज होतो. नंतर तो थोडासा पातळ करून किंवा विरळून त्याचा आम्ही धना पावडर तयार करतो. म्हणजे अक्षरशः लिटरली माझ्या मिसळमध्ये धना पावडर आम्ही मिसळसाठी वापरतो. मिरचीचा प्लॉट केला होता, मिरची पण आम्ही घरगुती वापरतो. हे सगळे जे प्रोडक्ट आहे आमच्या बऱ्यापैकी होममेड आहे. जी खासियत आहे की आणि त्याचबरोबर महत्वाची गोष्ट, कांदा ऑर्गॅनिक कांदा केलेला आहे. आणि मागच्या वर्षी पण आम्ही कांदा हा, म्हणजे जसं आम्ही 2-3 वर्षापासून आम्ही हा कांदा घरगुती तयार करतोय. त्याचबरोबर सगळ्यात जास्त पाहिजे असं मिसळसाठी टेस्टसाठी तर तो लसूण, गावरान लसूण. माझ्या शेतामध्ये मी यावर्षी लसूण केलाय. मागच्या वर्षी 20 गुंठे केला होता. यावर्षी थोडंसं पातळ झालं आमच्याकडे, चांगली त्याची साईज वगैरे झाली. आणि तो जो कांदा लसूण आम्ही ह्या होममेड गोष्टी वापरतो. विशेष म्हणजे ऑर्गॅनिक पद्धतीने पूर्ण. माझा लसूण पूर्णपणे राखेवरती, त्याला एकही दाना म्हणता येईल त्याला रासायनिक खत मी वापरलेलं नाहीये. आणि कांद्याला पण मी पूर्णपणे ऑर्गॅनिक पद्धतीनेच मी कांदा वापरला. ह्या सगळ्या गोष्टी माझ्यामध्ये, या मिसळमध्ये मला वाटते महाराष्ट्रामधली पहिली मिसळ की ह्याच्या एवढ्या सगळ्या गोष्टी तुम्ही होममेड तयार करताय आणि लोकांना खाऊ घालताय. तुम्ही स्वतःच तुमच्या शेतीचा पण त्यात एक पार्ट मानता येईल, म्हणजे हात आहे तुमच्या शेतीचा. 100%. आणि सगळ्या गोष्टी तुम्ही स्वतः पिकवून तुमच्या मिसळ एकदम मजेदार बनवा. हो, 100%. आणि सगळे मसाले पण. फक्त बाहेरून कुठलं मटेरियल घेत असताल तुम्ही? मिसळ साईडचं मटेरियल घेत असेल, आता आम्ही अगोदर फरसाण बाहेरनं घ्यायचो, प्रामाणिकपणे सांगतो. बरोबर. पण वर्षापासून आम्ही फरसाण पण स्वतः तयार करतो, स्वतःच बनवतो. एक लेबर आमच्याकडे येतो, तो मला जे क्वांटिटीमध्ये 200 किलो 300 किलो वन टाइम तो मला बनवून देतो. असं आम्ही मिसळसाठी वापरतो. ही पण गोष्ट मी अगोदर बाहेरून घेत होतो. पण मला जर कॉस्टिंग ज्यावेळेस मला कमी करायची होती त्यावेळेस मी फरसाण पण घरगुती तयार करायला लागलो आणि स्वतः बनवायला लागलो. अच्छा, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींची तुम्ही कॉस्ट कमी केली, कॉस्टिंग कमी केली, स्वतः सगळं पिकवलं. आणि यामुळे तुम्हाला रेट पण कमी करता आले आणि दर्जेदार पण तुमची मिसळ आहे. 100%. त्या गोष्टींचा कस्टमरला पण खूप फायदा होतो. हो, 100%. बरोबर. तुमच्या रील्स वगैरे पाहत होतो, त्याच्यामध्ये एक तुमचा व्हिडिओ खूप व्हायरल झालेला आहे. पावची जी ऑफर होती तुमची, बरोबर, त्याच्याबद्दल काय सांगू शकाल? विचार, हे आयडिया कशा काय येतात? बरोबर, हा खूप चांगला प्रश्न पडलेला आहे की गेले जसं सोशल मीडिया वापरायला लागलोय की नवनवीन आयडिया. सोशल मीडिया ज्यावेळेस मी वापरत नव्हतो पण नवनवीन आयडिया घेऊन आम्ही मार्केटमध्ये येत होतो. पण आता आम्हाला एक प्लॅटफॉर्म मिळालाय जो सोशल मीडियामध्ये आहे. नवीन आयडिया हे मी पहिल्यापासूनच मी प्रायोगिक तत्वावर गोष्टी मी करत होतो. 20 मध्ये आम्ही त्यावेळेस एक ऑफर आणली होती 49 रुपीज मध्ये मिसळ, 50 रुपयात मिसळ अनलिमिटेड. आणि जो व्यक्ती सगळ्यात जास्त पाव खाईल तिला वर्षभर मिसळ फ्री. ऑफर त्या काळात आणली होती. खाल्लं होतं का कोणी? त्यावेळेस आमच्याकडे रेकॉर्ड होता, पण ते 28 पावाचा रेकॉर्ड होता आमच्याकडे. एका माणसाने आमच्याकडे 28 पाव खाल्ले होते वन टाइम. एक रेकॉर्ड तयार झाला होता. मग त्याला फ्री दिली का? तर त्याला आम्ही वर्षभर मिसळ फ्री, प्रामाणिकपणे त्याला वर्षभर मिसळ आम्ही फ्री दिली. वर्षभर तुम्ही त्यांना मिसळ फ्री द्यायचे. आठवड्यात महिन्यात किती वेळा यायचं तुम्हाला? आमचा आहे ना गुरुवारचा बाजार असतो राहुल, तो कष्टकरू माणूस होता बिचारा. तर गुरुवारी आला का बाजारची पिशवी घेऊन माझ्या दुकानात यायचा. मला सांगा दादा आपली मिसळ सांगा ना तेवढी एक. बरोबर. मग त्याला मी ती मिसळ द्यायचो. आमचा स्टाफला सुद्धा माहित झालेलं होतं, मी जरी हॉटेलवर नसलो तर स्टाफ त्या ठिकाणी द्यायचा अनलिमिटेड. त्याला मी वर्षभर अनलिमिटेड मिसळ, अगदी पोटभर मिसळ. त्याची मुलगी जरी आली बरोबर तिला खाऊ घातली, कधी 1 रुपया पण घेतला. कधी असा विचार केला रोज आला असता तरी दिले तरी पण आम्ही त्याला शब्द पाळला. 100% आम्ही शब्द पाळला. तुमच्या डोक्यामध्ये विचार येत राहतात. पावाचा एक विषय राहिला आणखी बोलायचा. 10 पाव ते काय झालेलं, आता मागे
4-5 दिवसापूर्वी निवांत बसलेलो हॉटेलला. एक मुलगा आला, 21-22 वर्षाचा मुलगा होता तो, आणि त्याचा मित्र आला. आमच्याकडे सध्या एक ऑफर चालू आहे, 69 रुपयात अनलिमिटेड मिसळ. मग आता अनलिमिटेड मिसळ मध्ये आम्ही काय काय देतोय, आम्ही अनलिमिटेड पाव, अनलिमिटेड रस्सा, अनलिमिटेड कांदा, अनलिमिटेड लिंबू, या गोष्टी आम्ही त्या ठिकाणी देत असतो. तर मित्र खाता दोघांचा विषय झाला, तू खाऊ शकतो. त्या मित्रांनी त्याला विचारलं तू किती पाव खाऊ शकतो. तो म्हणे या प्लेट मधले मी सगळे खाऊ शकतो. सगळे तर मी पण खाऊ शकतो म्हणे. मग तू वेगळं काय करणार. त्या दोघांचं डिस्कशन चालू होतं, ते मी ऐकलं. मी बसलेलो होतो चेअरवर. म्हटला 1 मिनिटात तू किती पाव खाऊन दाखवू शकतो. त्याच्या मित्राला म्हटलं मी 10 पाव खाऊन दाखवू शकतो. मी ते ऐकलं, म्हणजे कॉम्पिटिशन चालू झाली टाइमला. मग मी तिथं गेलो. नंतर मी म्हणलो मी टाइम लावू का. ते म्हणे हा सर लावा टाइम, आपण बघू खाऊन पाहतो काय. मी माझा त्याच्या टेबलवर ठेवला आणि शूट करायला सुरुवात केली. सर त्यांनी 1 मिनिटात 10 पाव खाल्ले त्यांनी 10 पावच नाही खाल्ली. त्याच्यानंतर त्यांनी परत 24 पाव खाल्ली, 34 पाव टोटल. त्याने 34 पाव खाल्ली. तो बिल द्यायला आला, मला घरी घेतलं. मग माझ्या मनात विचार आला की आपण ही ऑफर जर ऑफर टाकली तर लोक याला रिस्पॉन्स देतील. मग माझ्या डोक्यात काय आलं की बाबा यांनी जर खाल्लेली मग बाकीचे माणसं पण खाऊ शकतात. मग मी रील सोडली माझ्या सोशल मीडिया, तुम्ही जी बघितलेली. एक चॅलेंज लावलं की 1 मिनिटात जो व्यक्ती 10 पाव खाईल त्याला मी 500 रुपयाचं बक्षीस जाहीर केलं. प्रचंड व्हायरल झाली. मी संध्याकाळी रील पोस्ट केली, पर्यंत ती व्हिडिओ जवळजवळ 100K झाली. आणि मला खूप कमेंट आल्या, खूप निगेटिव्ह कमेंट आल्या. मला खूप जणांचे मला फोन कॉल्स आले की सर तुम्ही असं काही करू नका, जर कोणाला काही झालं तर जबाबदारी तुम्हाला घ्यावी लागेल. मी नेहमी, आता मी तुम्हाला मगाशी बोललो की अगदी आम्ही घरगुती गोष्टी विचार करतोय कस्टमरचा. तो विचार माझ्या डोक्यात आला नाही, कारण मी विचारच केला नाही की मला असं काही करायचंय. परंतु ऑफर ते टाकून बसलो होतो. मला 9-9:30 वाजेपर्यंत बरेच मित्रांचे फोन वगैरे आले. आणि इन्स्टाला आणि फेसबुकला मी ज्यावेळेस स्क्रोल केली कमेंट, त्यावेळेस मी ते निगेटिव्ह कमेंट वाचल्या. चल मला रात्रभर झोप नाही आली. मी झोपलोच नाही. सकाळी आलो हॉटेलवर, पटकन मिसळ बनवली अगोदर आणि मी 8:15 वाजता रील शूट केली. रील शूट अशी केली की मित्रांनो मी जे हे काही ऑफर टाकली, मी सगळ्यांची मी माफी मागितली माझ्या ऑडियन्सची, कारण मी माझ्या ग्राहकांना फार जपतो. मला वाटतं व्यावसायिकांनी जर ग्राहकांना जपलं ना तर ग्राहक आपल्या डॉक्टर घेतात. मी 8 वर्षापासून करत आलेलो आहे. ग्राहकांची आम्ही 100% काळजी घेतो. पण माझ्याकडून चुकून ती गोष्ट होऊन, म्हणून ती मी गोष्ट लगेच मान्य केली आणि माफी मागितली की मला माफ करा, आम्ही ही ऑफर त्या ठिकाणी बंद करतोय. ती 1 मिनिटाची ऑफर मी बंद केली. परंतु शब्द दिला होता 500 रुपये द्यायचे. बऱ्याच जणांना असं वाटलं असतं की मग यांचे 500 रुपयाला वाचवायचे, म्हणून त्यांनी ऑफर बंद केली. मग ऑफर टाकायचे काय. मग दिवसभर विचार केला तर काही तर आपण शब्द दिलाय ना, शनिवारी आपल्याला ऑफर टाकायची. 2 साईडचे लोक असतात, कारण ज्यांना वाटतंय पैसे वाचवणार असेल आणि एखाद्याला वाटतं की बाबा खरंच एखादा खातोय, पैशाच्या नादात किती खाल्ले, आजारी पडला तर कोण जबाबदार. 100% ते पण मग मी शब्द दिलेला होता की 500 रुपये आम्ही देणार. बाकीच्यांना असं वाटलं असतं की 500 रुपये वाचवण्याकरता ही गोष्ट करून राहिली की काय. मग म्हटलं चला आता नवीन ऑफर आपल्याला टाकावं लागणार आहे. मग आम्ही अशी नवीन ऑफर टाकली की तुम्ही निवांतपणे या, एका बैठकीत किती पण पाव खा, टाइमचं अजिबात लिमिट नाही, निवांतपणे बसा, पाणी प्या. एका बैठकीत जो सगळ्यात जास्त पाव खाईल त्याला आम्ही 500 रुपयाचं बक्षीस देऊन टाकू. कुणीही गडबड घाई करू नका. म्हणजे किती लोकांची बैठक असली पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण दोघं मिसळ खाण्यासाठी गेलोय, मी ऑफर मध्ये भाग घेतलाय आणि मी म्हणलोय सर आता मी ऑफर मध्ये भाग घेतलेला आहे, मी पाव खाणार आहे. मग आम्ही त्या ठिकाणी जाणार आणि समजा 24 पाव त्याला देऊन टाकणार सुरुवातीला, तू एवढे पाव फिनिश कर. मग त्यांनी ते खाल्ले, तो आम्हाला परत बोलवणार की सर मी एवढे खाल्ले, मला आणखी द्या. मग आम्ही त्याला आणखी देणार. मग आम्ही ते काउंटिंग करणार आणि जो व्यक्ती सगळ्यात जास्त त्याला आम्ही 500 रुपयाचं बक्षीस जाहीर करणार. हा त्याच दिवशी मग आम्ही काय केलं, टायमिंग ठेवला 10 वाजल्यापासून 4 वाजे. 4 वाजेपर्यंत का ठेवला, कारण मग समजा 4 वाजता जर विनर आला की संध्याकाळी लगेच आम्हाला रील पोस्ट करायला सोपं जातं. या माणसाने पाव खाल्ले आणि याला हे बक्षीस टाकलं. दिवसभरात अशा व्यक्तीने जास्त खाल्ले त्याला विजेता. हो, तो आमचा मिसळ बहादूर असणार. एक नंबर तुम्ही डोकं कसं वेळ कमी ठेवा, पग किती बी खाल्ल्या एखाद्याला काय बी होतं आजकाल व्हायचं म्हटलं. आपण मी खूप लोकांच्या मानसिकतेचा विचार केलाय किंवा लोकांच्या आरोग्याचा विचार केलाय आणि ते कुठेतरी माझ्याकडून चुकून गोष्ट घडून गेली. म्हणून मी म्हणजे लिटरली मला ती चुकीची गोष्ट होती, मान्य झाली मला ती, मी लगेच माफी मागितली की मी ती गोष्ट थांबवली. एखाद्या ऑफर मध्ये तुम्हाला खाऊन जर पैसे भेटतात, समजा मोठा माणूस नाही पण लहान आजची पोरं जास्त इंस्टाग्राम यूज करतात आणि त्यांच्याकडे कसं असतं लगेच खाऊन आपल्याला 500 रुपये मिळणार, मी खाणार. त्याला पण आम्ही एक आयडिया केलेली आता, त्याला आम्ही वयाची आड घातलेली. आम्ही 18 वर्ष ते 45 वर्षापर्यंतच लोकांना ही ऑफर आहे. कारण की जे टीनेजर मुलं आहे ना, ती ही गोष्ट करायला लवकर जातात आपल्याला, चल तू खाऊन दाखव मग मी खातो. मध्ये कोणाला काही झालं नाही पाहिजे. 100% ते आमचं कस्टमर आहे, तरी तुम्ही ह्या स्पर्धेसाठी तुम्ही आम्हाला नकोय. बरोबर म्हणजे विचार करूनच ऑफर दिली पाहिजे. कारण कसं 2 बाजू असतात, एक चांगली आणि एक वाईट. पण टाईपचे लोक आहे, एक चांगला विचार करणारे, एक वाईट पण म्हणता येणार नाही. ठीक आहे,
ज्याचा त्याचा विचार असतो. विचार असतो. सोशल मीडियावरती जर आपण एखादी गोष्ट टाकतोय तर त्याचे चांगले परिणाम होतात आणि वाईट. बरोबर आणि आहे. सोडायच्या वेळेस विचार करूनच आपण कुठलीही गोष्ट पोस्ट केली पाहिजे. तर ह्या तुम्ही अशा ऑफर्स देतात, आजपर्यंत किती लोकांनी अशा ऑफर जिंकल्यात बरं? किती लोकांना तुम्ही 500-500 रुपये दिले? ही आमची पहिलीच वेळ आहे अशी ऑफर देण्याची 500 रुपयाची. परंतु आम्ही वर्धापना दिवशी मी तुम्हाला जे बोललो मगाशी, आम्ही दरवर्षी ऑफर देत असतो. मी मागच्या वर्षी पण दिली होती, त्याच्या मागच्या वर्षी पण दिली होती आणि मागच्या वर्षी पण दिली होती. त्यावेळेस आमच्याकडे एका जणांनी 2024 साली आमच्याकडे 34 पाव खाल्ले गेलेले, 2025 साली आमच्याकडं 42 पाव खाल्ले गेलेले. आणि नंतर असंच मग काय झालं, नाशिकवरून एक ग्रुप आला. मला नाशिकचं कस्टमर फार, कारण नाशिक आणि पुण्याचे लोक तर मिसळ प्रेमी. त्याचा बोर्ड बघितला का 100% आमच्याकडे थांबणार आणि मिसळ खाणार. आणि त्यावेळेस मी ना तो फ्लेक्स दुकानात लावलेला होता की ह्या व्यक्तीने एवढे पाव खाल्ले. आणि तो नाशिक मला बिल्डर होता. त्यांनी तो बोर्ड बघितला आणि मला विचारलं, सर हे काय ऑफर आहे? मी म्हटलं आमचा वर्धापन देऊन होऊन गेलाय म्हटलं आत्ताच, आणि अशी आम्ही ऑफर ठेवली होती. तो म्हणे मग मी घेऊ का चॅलेंज? मी म्हटलं चॅलेंज घ्या, पण तुम्हाला वर्षभर मिसळ फ्री नाहीये. मिसळ फ्रीवाला ती कस्टमर आमची ऑफर संपलेली. मी खाऊन बघतो म्हणे. तोपर्यंत त्यांनी 2 पोह्याची प्लेट खाल्लेली होती. मी म्हटलं आता 2 पोहे खाल्लेले, हा किती पाव खायचा? बरोबर. मी म्हटलं एक काम करा, बघू म्हणलं. आमच्या वेटर मध्ये माझ्या डिस्कशन झाला फोरममध्ये. म्हणलं हा काय 20-22 पाव खाऊ शकतो. सर त्यांनी 54 पाव खाल्ली. म्हणजे हाय रेकॉर्ड झाला तुमचं? ते हाय रेकॉर्ड झाला आमचा. हो, त्यांनी 54 पाव खाल्ले सर, कमीत कमी मला वाटते 15-20 मिनिटात. 20 मिनिटात 54 पावचा अगदी टाकली त्यांनी. 54 पाव. मग त्यांना तुम्ही काय बक्षीस वगैरे? बिल नाही घेतलं सर मी. 54 पाव खाऊन घे. हा, त्याला बक्षीस नाही दिलेलं, पण त्याचं बिल नाही घेतलं मी. तो रेकॉर्ड आहे आमच्या, तो तरी मिसळ हाऊसचा. फोटो बिटो लावला का? नाही, तो म्हटलं फोटो नका लावू म्हणे. तो पण सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे. अच्छा अच्छा. तर त्यांनी मला सांगितलं, म्हणजे मग वगैरे टाकली सोशल मीडियाला, ती पण फार व्हायरल झालेली. अच्छा. म्हणजे रेकॉर्ड आहे आमच्या, तो तरी मिसळतं. त्यांनी 54 पाव खाल्लेली आमच्याकडे एका बैठकीत. तुम्ही ऑफर्स देत असतात 10 पावच्या वगैरे, नाही का? बरोबर. म्हणजे आता तुम्ही दिलेली. मला स्वतःला ही ऑफर जर समज एखाद्याने दिली तर तुम्ही खाऊ शकता का 10 पाव? मी 10 नाही खाऊ शकत बरं का, पण मी एक 7-8 पाव खाऊ शकतो. मला पण फार मिसळ आवडती. मी एक 8 पर्यंत पाव खाऊ शकतो. 10 जाणार नाही तुम्हाला? तसं काही नाही, पण मी एक 7-8 जिद्दीवर आला. जिद्दीवर आला तर मी 10 खाऊ शकतो. पण 7-8 पाव तर मी आरामशीर पण खाऊ शकतो. 500 रुपये दिलेत का कोणाला आतापर्यंत? नाही, मी तेच बोलतो ना की आणखी ती आपण नाही कॅन्सल केलं का ते? नाही, परंतु ती ऑफर आपली शनिवारी ऑफर आहे आपली. आता इथून पुढे चालू? हा, शनिवारी आपण शनिवार या शनिवारी आपण एकच दिवस ऑफर ठेवलेली. अच्छा. किती तारखेला चालू करणार आहे जरा सांगा ना. काय व्हिडिओ? 13 जून 2026 रोजी आपली एक दिवस ऑफर आहे ती. हा, कशी ऑफर आहे ते बी सांगा एकदा. ऑफर ती आपली अशी आहे की 500 रुपये तुम्हाला जर बक्षीस जिंकायचं असेल तर तुमचं वय पाहिजे 18 ते 45 मध्ये. आणि एका बैठकीत तुम्ही जास्तीत जास्त पाव खाल्ले पाहिजे, कारण आपण त्या दिवशी एकच विनर घेणार आहे. लिहून ठेवणार दिवसभर आम्ही लिहून ठेवणार. फॉर एक्झाम्पल XYZ व्यक्तीने 20 पाव खाल्ली, दुसऱ्या व्यक्तीला त्याचं नाव लिहिणार, XYZ व्यक्तीने 22 पाव खाल्ले, असं लिखाण करणार. आणि आम्ही 5-6 वाजता सोशल मीडियाला सांगणार की ह्या व्यक्तीने जास्तीत जास्त पाव खाल्लेले, त्या व्यक्तीला आम्ही दुकानावर बोलून घेणार आणि त्याला 500 रुपयाचं बक्षीस चित सन्मान तू तरी मिसळ असून आम्ही त्याचा करणार. आता आपली मिसळ बऱ्यापैकी खूप फेमस आहे, बरंच कस्टमर आहे. मिसळ बनवताना तुम्ही कुठल्या कुठल्या गोष्टीवर जास्त लक्ष देता ज्यामुळे तुमची क्वालिटी मेंटेन राहते आहे तशीच? बरोबर सर, आम्ही काय केलेलं मिसळसाठी एक SOP बनवलेलं आहे, स्टँडर्ड ऑपरेटिंग सिस्टीम. एक स्टँडर्ड ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये कसं असतं की प्रत्येक मसाले आम्ही काउंट करून घेतो. मला अक्षरशः किती मिसळ बनवायची, फॉर एक्झाम्पल आता आम्ही रोजची डेली 100 लिटर मिसळ बनवतो. परंतु आता उन्हाळा असल्यामुळे आम्ही 2 बॅच करतो की उन्हाळ्यामध्ये मटकी खराब होण्याचे चान्सेस फार असतात. मग आम्ही 2 बॅच मध्ये काम करत असतो. सकाळी ज्यावेळेस आम्ही पातेलं बनवत असतो त्यावेळेस ती मिसळ माहिती आहे मला एक 12-1 वाजेपर्यंत संपून जाणार आहे, 50 लिटरची बॅच. मग त्या बॅच साठी आम्ही काय करतो, पूर्ण एक आमचं मसाल्याचं पॅकेट बनलेलं आहे. त्याच्यामध्ये मिरची, धना, अगदी कांदा लसूण मसाला असेल, हे सगळे मसाले किंवा खडा मसाला असेल, सगळे मसाले आम्ही व्यवस्थितपणे मोजून घेतो की 50 लिटरसाठी किती मसाले वापरायचे किंवा 50 लिटर मिसळसाठी किती कांदा वापरायचा आहे, किती आलं, किती लसूण वापरायचं, या सगळ्या गोष्टी काउंट केल्या जातात. आणि अगदी गॅसचा टायमिंग पण आहे आमचा की किती तेल वापरायचं. सुरुवातीला तेल 1 लिटर, आणि सर्व्हिसेस मध्ये आम्ही मिसळसाठी जेमिनी तेलाचाच वापर करतो. मी जेमिनी तेल सोडून कधी तेल वापरलेलं नाही. मी चांगल्याच क्वालिटीची दर्जेदार क्वालिटीचं तेल वापरतो. मग समजा 50 लिटरची मिसळ किंवा 30-35 लिटरची मला मिसळ ज्यावेळेस करायची असते त्यावेळेस सगळं प्रमाण आमचं ठरलेलं असतं की किती तेल वापरायचंय, नंतर किती गॅसवर किती मंद आचेवरती मिसळ उकळायची आहे, मसाला किती फ्राय करायचा आहे, पाणी किती वापरायचंय, नंतर मिसळ उकळल्यानंतर वेळ म्हणजे किती वेळ उकळायची आणि मग बंद ठेवायची, या सगळ्या गोष्टीचं एक प्रमाण ठरलेलं आहे. म्हणून आमची मिसळ जर तुम्ही सकाळी 8 आणि संध्याकाळी 4ला जरी खाल्ली तरी तिची क्वालिटी सेम लागते.
तुम्ही एवढ्या दिवसापासून हा व्यवसाय करताय, आता तुम्ही ही मिसळ बनवण्यासाठी कुक ठेवलेला आहे का तुम्ही रोज स्वतःच लक्ष देता सर? हां सर, माझं मॉडेल हे ना शेपलेस मॉडेल आहे. म्हणजे कसं आता मी सुरुवातीला आपण जे मागाशी इंटरव्ह्यूमध्ये बोललो की पण मग मला लेबर प्रॉब्लेम जाणवायला लागला किंवा मला आचारी हॉटेलमध्ये मी म्हणतो कॅन्सर, हॉटेलचं जर कॅन्सर असेल ना तर ते लेबर आणि आचारी. हे सगळ्या हॉटेलवाल्यांना माहिती आहे की कॅन्सरच म्हणता येईल त्याला. बरोबर. म्हणून आम्ही काय केलं की याचे पण मला खूप सारे प्रॉब्लेम होत होते, म्हणून मग मी एक मॉडेल तयार केलं, त्याची एक SOP सेट केली. आज माझं हॉटेल जे हे पूर्ण शेपलेस मॉडेल आहे. आता आज मी जरी इंटरव्ह्यूला इथं आलो किंवा आपण तरी माझं हॉटेल त्या ठिकाणी चालू आहे, जरी मी तिथं गेलो नाही. हे कसं बनवलं तुम्ही एकदा व्यवस्थित समजून सांगा, जेणेकरून बाबा जे नवीन लोक आहे ज्यांना व्यवसाय द्यायचे आणि हा जो मॅन पॉवरचा प्रॉब्लेम आहे, जो स्टाफ लागतो हॉटेल लाईन मध्ये, हा सगळीकडेच प्रॉब्लेम आहे, हा सॉल्व्ह केला. एकदा व्यवस्थित सांगा म्हणजे जेणेकरून आपल्या व्हिडिओ मधून बाबा जे नवीन व्यवसायात येणार त्यांना शिकायला भेटलं पाहिजे. पद्धतीनं आपण काम केलं तर आपण नसताना देखील आपला व्यवसाय आहे तसा चालू शकतो. बरं का, मला वाटतं हॉटेलमध्ये आहे ना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोण असेल तर कुक. कारण मी भरपूर हॉटेल बघितले आमच्या भागात, गेल्यानंतर हॉटेल बंद पडतं. नवीन व्यावसायिकांना पण एक भीती हॉटेल क्षेत्रामध्ये की मला व्यवसाय तर उभा करायचा, जर टिकला नाही मग, कुक जर थांबला नाही मग, हा प्रॉब्लेम मला पण आलेला होता. त्याच्यावर मी काय सोल्युशन काढलं की मी एक SOP बनवली की एक पॅकेट बनवलं आम्ही मिसळच्या मसाल्याचं किंवा सगळे प्रमाण आम्ही ठरवून घेतलेली. आणि प्रमाण यांची काय असं एका दिवसात घडलेली गोष्ट नाही सरी. मला ही गोष्ट बनवण्याकरता कमीत कमी माझा 8 वर्षाचा कालावधी गेलाय आणि कुठेतरी 7 वर्षानंतर आम्ही ही गोष्ट बनवली. बरापासून आम्ही ते मॉडेल रन करतो. त्याकरता आम्ही काय केलं की प्रत्येक गोष्ट बारीकपणे लिहून ठेवण्याची, मी शिक्षक असल्यामुळे मला एक सवय होती, प्रत्येक गोष्ट लिहून ठेवायची. वापरलंय, किती वेळ गॅस वापरलाय, या सगळ्या गोष्टी मी लिहून ठेवायचो. आणि त्यानुसार मग मी एक माझं सिस्टीम बनवली. याच्यामध्ये मग मला जर मिसळ बनवायची, आज असं झालंय की समजा आम्ही सगळं मसाल्याचं प्रमाण ठरवून घेतलंय की मी तुम्हाला बोललो मगाशी की पाणी किती, तेल किती आणि मसाला किती वेळ उकळायची, सगळ्या गोष्टी ब्रॅकेटमध्ये बनवून घेतल्यात. मला वाटतं नवीन व्यावसायिकाला सुद्धा जर असा व्यवसाय चालू करायचा असेल तर त्यांनी सुरुवातीला मला वाटतं एखाद्या हॉटेलवर कामाला गेलेलं योग्य राहील पाहिजे. अजिबात त्यात लाज बाळगायचं काम नाही. कारण तुम्हाला जर हॉटेल मालक व्हायचंय ना तर तुम्हाला बाहीवर करूनच काम करावं लागणार आहे. लाजबात ज्याला लाज आहे त्यांनी धंदाच करू नये. बरोबर. ज्याला लाज वाटते ना त्यांनी धंदाच करायचं नाही, त्याने आपलं काहीतरी दुसरं काम करायचं. वर्षात आतापर्यंत फक्त 10 दिवस हॉटेल बंद ठेवलेलं आहे. त्यात माझं लग्न पण आहे. मी फक्त 10 दिवस, हे पूर्ण राऊरीकरांना माहिती की माझं हॉटेल कधीही बंद नसतं. हा टायमिंग इकडे तिकडे होऊ शकतो. मी सकाळी 6:30 दुकान उघडणार म्हणजे उघडणार, संध्याकाळी बंद करायला आमचं एक असं असतं की मिसळ संपली तर आम्ही दुकान बंद करतो. ती मिसळ 4ला जरी संपली तरी बंद होतं, 5ला जरी संपली डबल 5ला तरी बंद होतं, परत आम्ही दुकान चालवत नाही. म्हणजे मग मला नवीन व्यवसायाला असं सांगायचंय की जर तुम्हाला व्यवसायामध्ये यायचं असेल तर मला वाटतं तुम्ही एखाद्या हॉटेलमध्ये काम केलं पाहिजे, सगळ्या गोष्टी शिकल्या पाहिजे. तो मालक काय करतोय किंवा तो कुक काय करतोय, तुम्ही लिखाण केलं पाहिजे आणि मग अशा गोष्टी शिकून तुम्ही या लाईन मध्ये आलं पाहिजे. कारण कुणीच काय शिकून येत नाही कोणतीच गोष्ट. कुठलाही व्यवसाय असू द्या, जे तुम्ही सांगितलं फॉर्म्युला खूप महत्वाचा. 100%. कुठलीही गोष्ट असू द्या, जर तुम्ही मोजून किंवा सगळ्या गोष्टींना टायमिंग लावून, गॅसचा आपण काही मोजू नाही शकत, टाइम लावून मोजू शकतो, बघू शकतो एवढ्या वेळामध्ये आपलं पाणी उकळतंय, बरोबर, एवढ्या वजनाचा आपण रोज मसाले टाकतो, हीच टेस्ट येते आपल्या. ह्या सगळ्या गोष्टींची जर रेसिपी बनवली तर मला वाटतं प्रत्येक बिझनेस मध्ये हा फॉर्म्युला जर यूज केला तर कोणालाच कुणाशी म्हणजे कोणावर डिपेंड राहायची गरज नाही. मेन म्हणजे कुक वरती तरी 100%. म्हणून मी म्हणतो की माझं मॉडेल शेपलेस आहे की मला शेपचीच गरज नाही. माझ्या धंद्यामध्ये मीच शेप, मीच मालक. आपल्या हॉटेलला किती येतात बरं ग्राहक? सर माहितीये का, आता बऱ्यापैकी आमचा धंदा सेट झालेला. सुरुवातीला ग्राहक संख्या कमी होती, त्यावेळेस काही एवढं ग्राहक येत नव्हतं. परंतु जसं मी सोशल मीडियाचा वापर मी प्रामाणिकपणे सांगतो, मी जसा सोशल मीडियाचा वापर करायला लागलो माझा ग्राफ हा उंच गेलेला. की सुरुवातीला सोशल मीडिया वापरावं की नाही वापरावं याच्यावर प्रश्नचिन्ह होते. तुम्ही मला प्रश्न असा विचारलाय की किती कस्टमर यायला लागलेत, याचं उत्तर मी थोडं हळूहळू सांगतो. त्याचा विषय असा आहे त्याचा, कारण ज्यावेळेस मी सोशल मीडिया आणि इंस्टाग्राम मी वापरायला लागलो तरी मिसळ हाऊस नावाने आमचं जे पेज आहे, खूप दिवसापासून पेज आहे, गेले 7-8 वर्षापासून. जसं इंस्टाग्राम आले तसं आमचं पेज त्या ठिकाणी ऍक्टिव्ह, परंतु आम्ही ऍक्टिव्ह नव्हतो. आम्ही कोणतीही गोष्ट सोशल मीडियाला दाखवत नव्हतो, आम्ही टाकत नव्हतो. मी माझा वर्धापन दिन झाला 13/9/2000 वर्धापन दिन झाला आणि तिथपासून खरं मी सोशल मीडियाला सुरुवात केली. सर त्या दिवसापासून असा एकही दिवस गेला नाही माझ्या सोशल मीडियावरती की मी रील पोस्ट नाही केली. डेली रील, आपण डेली जेवण करतो ना, मग आपण डेली रील पोस्ट केली पाहिजे. सोशल मीडिया जरा आणि फुकटचा प्लॅटफॉर्म आहे आपल्याला, आणि त्या प्लॅटफॉर्मने मला सर खूप माझा धंदा. आज म्हणजे आम्ही जवळजवळ रोजच्या कमीत कमी 250-300 मिसळ विकत असू पर डेच्या. जर सोशल मीडियाचा अगोदर फक्त 50 किंवा 60, 50-55 पर्यंतच आम्ही मिसळ विकायचो.
5 पट धंदा मी सोशल मीडियाच्या माध्यमातून वाढवलेला आहे. सोशल मीडियाचा खूप चांगल्या पद्धतीने हो, म्हणजे मी इंस्टाग्रामला तर मी थँकफुल म्हणेन एवढा धंदा वाढवून दिला. बरोबर. आणि बघा ना सोशल मीडियात किती पावर आहे. मी आज पुण्यामध्ये तुमच्यापर्यंत आलोय बरोबर ना, सोशल मीडियाने आलो ना. तुम्ही कुठेतरी रील कुठेतरी मला बघितलं आणि म्हणून तुम्ही मला आमंत्रण दिलं. मग मला व्यावसायिकांना असं सांगायचंय की तुम्ही सोशल मीडियाचा 100% सगळे वापर करा. की मला वाटतंय फ्री प्लॅटफॉर्म आहे आपल्याला तो. बरोबर. आणि कोण काय म्हणतंय याची चिंता करणं सोडून दिलं पाहिजे आणि आपलं काम आपण प्रामाणिकपणे केलं पाहिजे. म्हणजे याचा अर्थ पहिलं पण तुमच्याकडे आहे तशीच क्वालिटी होती. हो. फक्त लोकांना हे माहिती नव्हतं की बाबा यांच्याकडे ही मिसळ मिळते. सोशल मीडियामुळे काय झालं की तुमचे व्हिडिओ व्हायरल झाले, तुमच्या लोकांना म्हणा किंवा दुसऱ्या लोकांपर्यंत व्हिडिओ गेले, लोक आले बघत की बाबा चला आज जाऊन बघूया आपण. आणि प्रत्येक व्यवसाय काय ना, मला तरी वाटते कुठलाही व्यवसाय असू दे, मला काय सोशल मीडियावाल्यांना पैसे द्यायचे नाहीत किंवा काय नाही. एकदम प्रामाणिकपणे म्हणतोय, काही असू द्या, जे आहे ते दाखवा. का वही बिखेगा मी कायम म्हणतोय. खरंय. 100% खूपच फायदा आहे. मी माझ्या व्यवसायामध्ये घेतच असतो त्याचा फायदा पाहिजे. तेच वाढलाय सोशल मीडियाचा. कोणच असा व्यक्ती नाही की मला वाटत नाही की जो सोशल मीडियाचा यूज करत असतो. तुरळीत काही लोक असतील जे यूज करत नसतील, पण आज प्रत्येक जण आपल्या मोबाईल मध्ये व्यस्त आहे. आणि त्यामुळं काय आपल्याला कोणाला वाईट वळण नाही लावायचं किंवा काय नाही. फक्त लोकांपर्यंत आपलं जे आहे ब्रँड आपण बनवलाय, जी आपली आहे ती लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम एकदम प्रामाणिकपणे सोशल करते आणि सर्वांनी याचा फायदा घेतला पाहिजे. जसं सरांनी घेतलाय, चांगल्या पद्धतीने व्यवसाय ग्रो झालाय त्यांचा. सोशल मीडियाचाच एक प्रश्न विचारतो. ज्यावेळेस आता बऱ्यापैकी हॉटेलचा ट्रेंडच आलेला आहे, बरोबर, बऱ्याच जणांचे आपण रील्स वगैरे पाहतो. ज्यावेळेस तुम्ही सुरुवात केली होती रील बनवायला, त्यावेळेस मित्रांनी, फॅमिलीवाल्यांनी किंवा जवळच्या लोकांनी असं नाव ठेवलं होतं का? तुम्हाला लाज वाटली होती का व्हिडिओ बनवायची? या प्रश्नाचं उत्तर असं आहे बरं का सर, मी शिक्षकी मधला माणूस आहे. बरोबर. मला बोलायला अजिबात मला भीती वाटत नव्हती कोणत्याच गोष्टीची. परंतु कॅमेरा समोर येऊन बोलणं, कारण आपल्या मोबाईल मध्ये समोरचा व्यक्ती बघतोय. आम्हाला टीचिंग रूम मध्ये बोलणं सोपं काम आहे. कसं एक 100 मुलांचा एक बॅच असते आमची, त्यांच्या पुढे बोलणं वेगळं. आणि सोशल मीडिया पुढे आल्यानंतर कोण कुठं बघतंय ही गोष्ट माहित नाही. सुरुवातीला थोडी लाज वाटत होती, 2-3 व्हिडिओ तुम्हाला लाज वाटली, पण नंतर मला त्याचा बेनिफिट्स मला दिसायला लागले माझ्या व्यवसायात. मग मी त्यावेळेस विचार केला की कोण काय म्हणतंय ह्याच्यापेक्षा मला प्रॉफिट वाढलाय. बरोबर. मग ते मला गरजेचं होतं. म्हणून मी, आणि म्हणजे मला सुरुवातीला 2-3 व्हिडिओलाच असं लाज वाटल्यावर झाली, पण मला ज्यावेळेस बेनिफिट दिसायला लागला मी ही लाज वगैरे सगळं सोडून दिलं आणि रोज या गोष्टी करायला लागलो. कुणी असं म्हणलं का काय करतोय रे, लाज वाटत नाही का तुला, शिक्षक आहे तू बनवतोय? नाही, असं मला कोणीच म्हटलं नाही बरं का. कारण की प्रामाणिकपणे व्यवसाय मी पहिल्यापासूनच करत होतो आणि पूर्ण राहुरीकरांना माहिती होतं, शिक्षक माणूस, एक एवढा उच्च शिक्षित तरुण नोकरीच्या मागे न लागता व्यवसायामध्ये आलेला आहे. आणि मी 18 पासून खूप प्रामाणिकपणे काम करतोय. माझ्यावर खूप जणांचा भरोसा आहे की बाबा आधीच जे काम करतोय ना ते एकदम प्रामाणिकपणे करतोय आणि हा आम्हाला 100% आम्हाला फसवणार नाही. त्याच्यामुळं म्हणजे कुठेतरी कोण काय म्हणेल, आणि उलट सोशल मीडियाच्या माध्यमातून मला माझं ओरिजिनल जे आहे बॅकग्राऊंड जो आहे तो मला लोकांना चान्स मिळाला, त्याचा मला फायदाच झाला, मी सांगतो. आता बऱ्याच वर्षापासून व्यवसाय करताय, कधी असा एखादा आनंदाचा क्षण आला तुमच्या आयुष्यामध्ये व्यवसाय करत असताना? एखादी गोष्ट जी तुम्ही व्यवसाय करत असताना जी तुम्हाला पाहिजे होती, असा कुठला क्षण आला का तुमच्या आयुष्यात व्यवसायामुळे? 100% सर बरं का. आता मध्ये आम्हाला एका गावाने आमंत्रित केलेलं. त्यांनी त्या पत्रिकेवर लिहिलेलं की युवा उद्योजक आदेश जाधव सर. ज्यावेळेस त्यांनी हे मला जे पूर्ण पत्रिका करून त्यांनी जस्ट पाठवली, त्यावेळेस लिटरली माझ्या डोळ्यात पाणी आलं. कारण मी शिक्षक म्हणून ठरवलेलं, लोक मला सर म्हणतात, तरी युवा उद्योजक कोणतरी म्हणायला लागले. ते फार मला आनंदाचा क्षण होता. आणि कोइन्सिडन्स सांगतो, त्या दिवशी काय झालेलं, एक आजी आजोबा माझ्याकडे हॉटेलमध्ये, त्यांनी मिसळ खाल्ली आणि त्या दिवशी मिसळच्या काउंटरला माझा मित्र बसलेला होता आणि मी बाहेरून आलो. त्यांनी बिल दिलेलं होतं. मी दुकानात एंट्री केली आणि त्यांनी मला 50 रुपये दिले. मी म्हणलो बाबा हे पैसे मला का बरं दिले? ते म्हणजे मी बिल पेड केलेलं आहे म्हणे, हे तू मालक आहे म्हणे हॉटेलचा. मग त्यांनी मला 50 रुपये दिले. म्हणलं बाबा मला हे 50 रुपये का दिले? बाबांनी मला सांगितलं मी खूप दिवसानंतर एवढी सुंदर मिसळ खाल्ली. म्हणजे त्या क्षणी माझ्या अक्षरशः डोळ्यात पाणी आलं आणि मला इतका आनंद वाटला की एवढा एक्सपिरियन्स माणूस, आजी आजोबा एक जोडपं, ते खूप दिवसापासून मिसळ खाते आणि राहुरीमध्ये येऊन माझ्या मिसळ हाऊसमध्ये येऊन मिसळ खाल्ली. आणि तो जो क्षण होता ना, मला वाटतं तो माझ्या आयुष्यातील सगळ्यात मोठा क्षण होता. आणि ते 50 रुपये मला लाखाप्रमाणे सर, ती नोट मी अजून पण जपून ठेवलेली. म्हणजे देवाऱ्यात माझी नोटीस आहे ती 50 रुपयाची. खोटं नाही बोलणार, ती नोट बघितली की मला कुठेतरी एक आनंद व्यक्त होतो की आपलं अप्रिशिएट केलं.
आपण लोकांना एवढं प्रामाणिक सेवा त्या ठिकाणी देतोय आणि कोणतरी म्हणतंय एवढा एक्सपिरियन्स माणूस, कारण ते मिसळ शौकीन माणसं होते, ते ऍक्च्युअल पुण्यामधले होते, जवळ आपलं हॉटेल आहे म्हणून त्यांनी तुतारी मिसळचा बोर्ड बघितला आणि खास ते मिसळ खाण्याकरता आलेले होते. सर त्यांनी खूप मिसळचा आनंद घेतला आणि त्यांनी मला जाताना जी शाबासकीची थाप 50 रुपये म्हणून दिली, माझ्यासाठी आयुष्यातली माझ्या खूप महत्वाची गोष्ट मानते किंवा मला खूप आनंद वाटला त्यावेळेस, अक्षर डोळे भरून आले होते माझे. बरं, आता व्यवसाय करत असताना काय अशी लोक आलेले असतात, आढळतात आपल्याला, की जे जाणून बुजून फक्त काहीतरी मदत करण्यासाठीच आलेले असतात. अशी लोक जर कधी भेटलेत का तुम्हाला? किस्सा आठवतोय का की आपलं सगळं चांगलं आहे बाबा, पण आलाय खाल्लंय उगं काहीतरी आपल्यासोबत भांडणं करायचे, व्यवसाय चांगला चाललाय म्हणून, असा कधी एखादा किस्सा आठवतोय? असे किस्से कायम होतात हॉटेल धंद्यामध्ये, एखादा किस्से कायम special होतात. किस्सा? आहे ना, स्पेशल किस्सा आहे ना आमच्याकडं. काय झालं माग एक आम्ही 4-5 महिन्यापूर्वी मी तुम्हाला बोललो की आम्ही ऑफर चालू केली 69 रुपयाची. सर त्याला मी मिसळ दिलेली, आपली छोटी बादली असते आपली रश्याची बादली, त्यांनी 3-4 बादल्या मिसळचा रस्सा फिनिश केलेला, एक 20-25 पाव खाल्लेली, भरपूर कांदा लिंबू वगैरे त्यांनी त्याचं पोटभर खाल्लेलं. आणि ज्यावेळेस तो बिल द्यायला आला आमच्याकडे आणि मग मला म्हणायला लागला मिसळला चवच नाही. मी म्हटलं तू असं का बोलतोय, म्हटलं तू माझ्यासमोर मिसळ खाल्ली, एवढे पाव खाल्ले. नाही म्हणे मला भूक लागलेली होती म्हणून मी खाल्ले. म्हणून मग भूक लागली होती म्हणून तू एवढे पाव खाल्ली, पण मग तू त्याच वेळेस मला म्हणायचं ना मला चव नाही आवडली, तू ढेकर देतोय आणि मग मला येऊन सांगतोय की मला मिसळची चव नाही आवडली. आणि नंतर मग मी काय त्या संग वादिवाद घातला नाही, कारण आमच्या हॉटेल धंद्यामध्ये या गोष्टी लिटरली होतच असतात. बऱ्यापैकी एखादा माणूस येतो किरकिर घालत असतो, त्या ठिकाणी मी डोक्यावर बर्फ ठेवून सांगतो की मला बिल देऊ नका, तुम्ही गेल तरी चालतंय. त्या दिवसाचं मी सोडून देतो की त्या संग वाद घालणं, मला तो कोणत्याही व्यावसायिकाने वाद नाही घातले पाहिजे, ती गोष्ट त्या ठिकाणी सोडून, कारण मग वादानी गोष्ट वाढत चालते. मी त्याला म्हटलं ठीक आहे तू बिल नको देऊ, आणि परत जर ज्यावेळेस येशील त्यावेळेस मला अगोदर विचार, तू 2-1 पाव खा आणि मग आवडली तर परत मिसळला येऊ नको माझ्याकडे, तू परत ये म्हटलं माझ्याकडे. आणि मग नंतर तो एवढा माझ्या करायला लागला, मग मी जे गेलो मिसळच्या पातेला जवळ थोडी मिसळ टेस्ट वगैरे करून बघितली. मला वाटलं की माणूस हे गोष्टी चुकू शकतात, की मीठ वगैरे जादा आलंय काय किंवा काही गोष्टी कमी पडल्यात काय. नाही, सगळे टेबल फुल, सगळे एकदम मिसळ खाऊ राहिले. मी पण मिसळ टेस्ट केली, मला चांगली वाटली. तर कुठेतरी कुरघुडी करायची फक्त आणि काहीतरी नाही का वेगळेपणा दाखवायचा की मी त्याला काय मला पैसे द्यायचे नव्हते. म्हणलं ठीक आहे बाबा तू काय पैसे देऊ नको, त्याची मी माफी मागितली. म्हणलं ठीक आहे बाबा तू जा. इन्सिडेंट घडत असेल बऱ्यापैकी. व्यवसायात जर एखाद्या युवा उद्योजकाला किंवा एखाद्याला यायचं असेल तर कुठल्या चुका टाळल्या पाहिजे? बघा, एखाद्या नवीन व्यावसायिकाला जर हॉटेल लाईन मध्ये म्हणा किंवा मिसळ व्यवसायामध्ये जर यायचं असेल, मला वाटते त्यांनी अगोदर थोडं प्रॅक्टिकल होणं गरजेचं आहे. प्रॅक्टिकल होणं गरजेचं म्हणजे कसं, मला वाटतं जो आपल्याला व्यवसाय करायचा असतो ना, व्हिजिट करणं गरजेचं आहे. आजकालची मुलं काय करतात, फक्त मोबाईलवर ते रील बघतात की बाबा हा सक्सेसफुल झालाय, मग आपण पण याची कॉपी करू. पण ती रील फक्त 30 सेकंदाची किंवा 1 मिनिटाची, त्याच्या मास्टर त्याचे 10-10, 15-15 वर्षाचे कष्ट आहे त्याचे, ते लोक कुणीच बघणार नाही. मग मला वाटतं नवीन व्यावसायिकांनी काय केलं पाहिजे की हॉटेलला भेटी असतील किंवा एखाद्या ठिकाणी जाऊन काम करणं म्हणा, जर लाज वाटत असेल तर मला वाटतं त्या ठिकाणी कमीत कमी 50 ते 100 हॉटेलला व्हिजिट द्यायला पाहिजे की मिसळ कशी सर्व करतात, मिसळचे फरसाण किती प्रमाणे, किती ग्रॅमचं असू शकतं, मटकी किती आहे, कसा आहे, याचा परिपूर्ण अभ्यास केला पाहिजे. जर व्यवसायात यायचा असेल तर कुठंतरी लाज, न्यूनगंड या सगळ्या गोष्टी आपल्या पाकिटमध्ये ठेवायच्या आणि मग व्यवसायात बरोबर, तरच तो व्यावसायिक सक्सेसफुल होऊ शकतो. नाहीतर मग मला वाटतं दुकान चालू करायचं, वेल फर्निश एकदम फर्निचर करायचं आणि दुकान बंद पाडायचं, काही गरज नाहीये. तुम्ही लोकांना चांगली चव द्या, लोक तुम्हाला लिटरली डोक्यावर घेणारी. 100%. माझं हॉटेल जर बघितलं व्हिडिओमध्ये, एकदम सिम्पल हॉटेल आहे माझं, कुठेही आम्ही जास्त खर्च केलेला नाही. सर अगदी लिटरल सांगतो, माझ्या हॉटेलला पार्किंग पण नाहीये. लोक कुठेतरी करतात, कुठेतरी बाजूला गाडी वगैरे लावतात, पण आमची मिसळ चांगली म्हणून 100% आमच्याकडे मिसळसाठी गर्दी करा. मला नव व्यावसायिकाला तेच सांगायचं की तुम्ही जर व्यवसायात येत असाल, वेल फर्निश करणं, मला LED बोर्ड टाकायचा आहे, मला यालाच आमंत्रित करायचं आहे, मला डीजेच लावायचा आहे, अशी कोणतीही गोष्ट करू नका. चांगली लोकांना सर्व्हिस द्या, चांगल्या लोकांना चव द्या, डोक्यावर बर्फ ठेवा, लोकांसंग प्रामाणिकपणे बोला, व्यवस्थितपणे बोला, कोणासंग वादविवाद घालू नका. या सगळ्या गोष्टी तुम्ही जर करत असता तर तो व्यावसायिक चांगल्या पद्धतीने व्यवसाय करू शकतो. बरोबर सर, एकदम बरोबर बोलले सर. तर मित्रांनो, आदेश सरांनी ज्या काय त्यांचा एक्सपिरियन्स शेअर केलाय हा खूप छान होता आणि सर तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं मला. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद सर. धन्यवाद सर.